भारतामध्ये हिंदूंच्या धार्मिक भावनेला शून्य किंमत आहे। एका मुस्लिम विद्यार्थिनीला बुरका घालून एक्झाम सेंटर मध्ये जाण्याची परवानगी आहे। तिच्यासोबत खूप चांगल्या पद्धतीने वर्तन केलं जातं, पण त्याच बाजूला एका हिंदू मुलीला गळ्यामध्ये तुळशी माळ घालून, मंगळसूत्र घालून, कानातले घालून एक्झाम सेंटर मध्ये जाण्याची परवानगी नाही। तिला कपाळाला टीका लावण्याची परवानगी नाही। हिंदू मुलांना हातामध्ये कलावा घालण्याची परवानगी नाही। आणि या सर्व ज्या काही हिंदू आयडेंटिटी आहेत त्याच्याबद्दल हिंदूंना अस्मिता राहिलेली नाही, त्यांच्या धर्माबद्दल अस्मिता राहिलेली नाही। म्हणून आज हिंदूंवर ही वेळ येते। आपण म्हणतो की भारत हा सेक्युलर राष्ट्र आहे, पण भारत हा सेक्युलर राष्ट्र नाही। भारतामध्ये हिंदूंना त्यांची धार्मिक आयडेंटिटी मिरवण्याचा अधिकार नाही। कुठलीही कंपनी येते आणि ती म्हणते की तुम्ही कलावा घालू शकत नाही, तुम्ही टीका लावू शकत नाही, हे आमच्या मॅन्युअल मध्ये बसत नाही। आणि ही गोष्ट हिंदूंसोबत वारंवार होते, कारण हिंदूंना त्यांची धार्मिक भावना, त्यांची धार्मिक आयडेंटिटी याच्याबद्दल कुठलीच अस्मिता राहिलेली नाहीये। म्हणून आज हिंदूंवर ही वेळ येते। आपल्या हिंदू मुली सहजरित्या लवज्जाचा शिकार होता, कारण आपल्या हिंदूंना आपल्या धर्माबद्दल कुठलीच कट्टरता नाही, कुठलीच अस्मिता नाही। म्हणूनच आपल्या धर्मावर इतक्या मोठ्या प्रमाणात घात होतात आणि आपला धर्म संपवण्याचे प्रयत्न होतात।